नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत 300 फूट लांबीच्या भव्य तिरंग्यासह ऐतिहासिक पदयात्रा. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह ऐतिहासिक तिरंगा पदयात्रा अतिशय उत्साहात पार पडली. येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नियोजनाखाली आयोजित या पदयात्रेत राष्ट्रभक्तीच्या महासागरात सांगलीकर न्हाऊन निघाले. येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नियोजनाखाली आयोजित या पदयात्रेत राष्ट्रभक्तीच्या महासागरात सांगलीकर न्हाऊन निघाले. 300 फूट लांबीचा अवाढव्य तिरंगा ध्वज हातात धरून सहस्त्रो नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्र प्रथम हा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवणे हा यामागील उद्देश होता. या पदयात्रेत माजी सैनिक, विंग कमांडर प्रकाश नवले, मेजर रमेश चव्हाण, त्यांचे कुटुंबीय, दामानी हायस्कूलचे विद्यार्थी, महिला, युवक आणि सांगलीतील सहस्त्रो देशप्रेमी नागरिक, भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक सहभागी झाले होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की तिरंगा हा आपल्या स्वाभिमानाचे आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. सांगलीकरांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त उत्साह शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन घडवणारा आहे.